हाय हॅलो एव्हरीवन. आजपासून सुरू होणाऱ्या भंडारी प्रीमियर लीगचा आपण आता व्लॉग तयार करत आहेत. 2 दिवसाची ही टुर्नामेंट आहे, ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट जी मी प्रथमतः खेळतोय. तिथे मात्र आता जाणार आहोत. पहिलीच मॅच आहे. 5 संघ आहेत. महासंग्राम 2 दिवसात रंगणार आहे आणि उद्या फायनल विजेता मात्र ठरेल. तर आता जाऊया मैदानाकडे. जी मैदान कुडुमपाडा इथे आहे. आता बाईक तर नाही आपल्याकडे, त्यामुळे आता पायी आता आपण चालत जाणार आहोत. तर चला जाऊया. फायनली मैदानावर पोहोचलेलो आहोत. बघू शकता मैदान पूर्णपणे सजलेलं आहे. 5 संघांसाठी 5 वेगळे मंडप हे मात्र ऑर्गनाईज केलेत आणि वैशिष्ट्य राहील या टुर्नामेंटचं. प्रॅक्टिस करत आहेत दीप चौधरी, जो मात्र या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत करतोय. त्याच्याकडे जाऊया आपण. तर आपल्यासोबत जोडले गेले दीप चौधरी. दीप चौधरी, तुला काय वाटतं या BPL बद्दल? मागचे 3 ते 4 वर्ष BPL स्थगित होती, परंतु आता चालू झाला आहे. एक चांगला भंडारी समाजाच्या मुलांसाठी चांगला महोत्सव आहे 2 दिवसाचा. तर मात्र त्याची मजा घेतली असं वाटते. धन्यवाद दीप, आभारी आहोत. तर थोड्याच वेळात मॅचला मात्र सुरुवात होईल, तर तिथपर्यंत आपण थांबूया. मंचावरचं सगळ्यांचं भाषण आपटून आपण आता मात्र मैदानाच्या इथे येतो आहेत. BPLचं सिम्बॉल इथे बघू शकतायत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आता यष्टांचं पूजन होईल आणि त्याच नंतर मात्र मॅचला स्टार्ट होईल. बघू शकतात सगळे प्लेयर इथे आता जमलेले आहेत. 5ची टीमचे प्लेयर आपण बघू शकतात. वेगवेगळ्या कलरमध्ये पोशाख वेअर केलेला आहे. प्रमुख पाहुण्यांचा आता आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत मात्र होईल. दोन्ही संघ लाईनअप मध्ये दिसत आहेत. पाहुण्याच्या हस्ते यष्टींचं पूजन होईल. माता की जय. स्कोरिंगचा एक्सपिरियन्स आपल्याला येतोय. स्कोरिंग करतोय. मॅच समोर चालू आहे. 3रा सामना आहे. बरेच असे धावसंख्या इथे बनते, कारण की 113 धावांचा उच्चांक वाढला आहे. तसेच 73 धावा सुद्धा चेस झाल्यात. त्यामुळे बॅटिंग पिच ठरत आहे, कारण की पिच तापलेलं आहे. माती पिच नाही आहे, कॉन्क्रीट आहे. त्यामुळे गोलंदाजांना कुठेतरी इथे चुकीला माफी नाही आहे. कुठे चुकी झाली तर त्याला लगेच सीमा पार करतोय. पण एंड करून मात्र आता प्रॅक्टिसला लागलीत मुलं. बघू शकतात तनिष तरंग बॉलिंग टाकत आहेत. प्रज्योत दादा, जो ISPL मात्र सिलेक्ट झालेला खेळाडू, श्रीनगर वीरमधून प्रॅक्टिस करतोय त्याच्या येणाऱ्या टुर्नामेंटसाठी. तर आजचा दिवस तर चांगला झाला आहे. आता आपण भेटूया उद्याच्या दिवसात. धन्यवाद. डे 2 भंडारी प्रीमियर लीगमध्ये आपण आलेलो आहोत. बघू शकतात प्लेयर्स प्रॅक्टिस करत आहेत. तसेच DJ लिली मात्र तयार आहे आपल्या साधनासह. थोड्याच वेळात मॅचला मात्र सुरुवात होईल. आता मात्र सामना तटीचा जतीन वर्सेस युवराज. जो संघ मात्र जिंकेल तो मात्र क्वालिफाय होईल. इंटरेस्टिंग मॅच.
दोन अशा सेमीफायनलच्या चांगले मॅच झाल्यात. आता मात्र आर्टिस्ट हर्ष चौधरी मात्र मैदानावर आलाय. हर्ष जरा आपला चेहरा दाखव ना. सामने झाले सेमीफायनलचे. खरंच हृदयाचं स्पंदन वाढवणारा खेळ. खूप सारी मजा आली. आपला रोनाल्डो फायनलला सुरुवात होते. 2 ओव्हरचा सामना असेल. युवराज आणि तनिष फलंदाजीवर, तसेच तेजस चौधरी गोलंदाजी मार्कवर आहे. प्रेक्षक वर्ग बघू शकतात तुम्ही. लॉफ्ट गेलाय. चांगली फिल्डिंग स्वप्न यांची. प्रेक्षक वर्ग बघू शकतात. धुकं पण खूप सारं पडलंय. लिट्या आपला केला जीवनाने सिक्स मारली तर पैसे घेऊन सेल्फी नाही मिळली मला त्याने. आला जाम खुश आहे लिट्या. युवराजने मात्र 2 सिक्स मारलेत. जल्लोष बघू शकतात. मध्ये पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुन्हा एकदा नॉकॉल चांगलं बघू शकतात. दोन्ही मंडप एक साईडला बरोबर, एक साईडला तनाशी. भंडारी वर्सेस चॅलेंजर संघ. नाही तर मॅच कडे लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? चिरागने जे घेतलाय आणि विकेट गेलाय. प्रशांत 6 मारल्यानंतर आपल्याला डगआउट मध्ये मॅच आता एकतर्फी बनेल का. जल्लोष पुन्हा एकदा विकेटचा जल्लोष. चॅलेंजर संघाकडे डगआउट मध्ये होणार विशाल दादा. जल्लोष आता मात्र आपल्या खिशात मॅच टाकलाय आणि ट्रॉफी सुद्धा पहिला प्राइज जिंकलाय ऑलमोस्ट चॅलेंजर संघाने. होणार विशाल दादा आणि स्वप्नील दादा. शेवटचा चेंडू ऑलमोस्ट आपल्या खिशात टाकलेली आहे मॅच. युवराज शेवटचा चेंडू हाताळेल आणि विकेट. आणि आता चॅलेंजर तर रोनाल्डो हे ती चालले आता आतमध्ये सेलिब्रेशन कधी पार्क गेलाय. दीप चौधरी मात्र दिसतो त्याच्यासोबत सेल्फी घेतात. मोठा खेळाडू. दीप कसं वाटतंय? काल तुझी इंटरव्ह्यू घेतलेली, आज मात्र फायनल तू जिंकलाय. कसं वाटतंय? वेगळाच आहे. लगातार दुसरा वर्ष चॅम्पियन झाला. 2 वर्ष डिफेंड केला. दुसऱ्या वर्षी चॅम्पियन झाला. आज खूप आनंद वाटतो. आणि यंग खेळाडूंनी परफॉर्मन्स चांगला दिला. मॅचमध्ये 44 धावा केला. ते आमच्यासाठी मी तुला काल सुद्धा म्हटलं होतं तू लकी चॅम्प आहे आणि तू आज ट्रॉफी जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन परत थांबता तुला. चिअर्स. सॅम काय वाटतं तुला? खूप आनंद झाला जिंकलं. चॅलेंजर संघ
लकीच आहे माझ्यासाठी, कारण की चॅलेंजर संघातून मी 2दा फायनल मारलेले आहे आणि या ग्राउंडवर मारले आहे, तर खूप मला आनंद झाला फायनल जिंकण्याचा. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. तो खेळाडू ज्याने मात्र 5 षटकार मारले फायनलला आणि फायनलमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आहे, युवराज चौधरी, वरुणचा स्टार आणि विशाल दादा आणि स्वप्नील दादा संघ मालकाखाली यांनी मात्र ट्रॉफी जिंकलाय. रजत अंबेरी मात्र ISL सिलेक्शन प्लेअर मात्र आता स्टेज देतोय. तर नेक्स्ट इयर जे काही ट्रॉफी सर्व स्पॉन्सर असेल ते मी माझ्याकडून देईल आणि असे भंडारी प्रीमियर लीग वर्षानुवर्ष टिकवले पाहिजेत अशी नम्र विनंती. थँक्यू. पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान केल्या जाईल हे आपल्याला युवराज अभिनंदन आनंदसाठी. तर नक्की बॅट्समॅन हात करावे लागले विशांत देवला स्वतः आहे आम्हाला कॅप टी शर्ट्स अँड शूज अटॅक अशा पद्धतीने शाळेकडची मेहनत मॅन ऑफ द सिरीज आपल्याला जी मिळालेली आहे ती आहे जगाच्या मॅन ऑफ द सिरीज देशा गाजवलाय नाव पूर्णतः तिकडे या प्रायोजक कमिटी आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करेल. रनर अप संघ आहे भंडारी वॉरियर्स, भंडारी प्रीमियर लीग 2025. विजय रथ रोखायचा काही काम नाही आहे, रोखला आहे आणि विनंती आहे आपण चॅलेंजर संघ ओनर आणि त्याचे खेळाडू मात्र रिसीव्ह करतील. सगळेच खेळाडू कुणाल चौधरी असेल, अनिकेत चौधरी, ओम चौधरी, शिवराज असेल, त्यानंतर चौधरी. तनिष चौधरी एमर्जिंग खेळाडू मात्र झाला तो आला करायला चॅलेंजर खेळाडू मात्र संपन्न झालाय आणि चॅलेंजर संघ मात्र विजेता ठरलाय. या टुर्नामेंटचा खूप चांगला एक्सपिरियन्स आला. पहिल्या मॅचला बॅटिंग झाली, दुसऱ्या मॅचला कॅच सोडला, बॅटिंग सुद्धा झाली नाही, फुल टच बॉल मिस झाले, सुपर ओव्हर खेळलो, नॉकआउट खेळलो. खूप चांगला एक्सपिरियन्स, हृदयाची स्पंदनं वाढली, दस्तक के मस्तक दिले, जमिनीवरची माती मात्र अक्षरशः हादरली असे प्रसंग आले. परंतु चांगले एक्सपिरियन्स होते आणि कॉंग्रॅच्युलेशन सांगून चॅलेंजर संघाला हा ब्लॉग मी इथे संपवतोय. धन्यवाद.